नमस्कार मैत्रिणींनो, बीइंग होममेकर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजचा विषय आपला आहे म्हणजे आपण स्त्रियांच्या आयुष्यात येणारे काही कॉमन प्रॉब्लेम्स आणि त्याच्यावरचे काही छानपैकी हॅक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे, ज्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल। तर चला बघूयात मग हे कोणते कॉमन प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यावरचे कोणते भन्नाट हॅक्स आहेत। बऱ्याचदा असं होतं की आपल्या शर्टचे, ब्लाउजचे किंवा ड्रेसचे वगैरे बटन तुटलेले असतात आणि आपल्याला तो ड्रेस लगेच घालायचा असतो। तर अशा वेळेस झटपट बटन लावून देणारं एक टूल मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हे आहे एक स्नॅप बटन टूल। तर यामध्ये एक बटनचा बॉक्स मिळतो आणि हे बटन लावण्यासाठी बटन फास्टनर। तर या बॉक्समध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स आहेत आणि भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये आहेत। असे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे बटन्स। तर आता हे बटन्स कसे लावायचे ते बघूयात। तर एका वेळी आपल्याला असे हे 4 बटन्स लागतात। या बटन्सना वेगवेगळी नावं पण आहेत। तर पहा, हा एक माझ्याकडे शर्ट आहे, याचे बटन्स तुटलेले आहेत। तर हे स्नॅप बटन मी आता या शर्टवरती फिक्स करणार आहे। यापैकी एक जे काटेरी असं बटन आहे ते या पक्कडच्या एका साइडला लावायचं आणि दुसरं पहा अशा पद्धतीचं एक गोल बटन आहे ते या पक्कडच्या दुसऱ्या साइडला। आता काटेरी बटनाची बाजू खाली येईल अशा पद्धतीने आपण हे बटन प्रेस करायचं आहे। तर पहा, थोडंसं प्रेस केलं की हे बटन लगेचच अशा पद्धतीने फिक्स होतं। आता दुसरी साइड। तर यामध्ये मी एक काटेरी बटन घेतलं आहे आणि दुसरं आहे ते थोडंसं उंचवटा असं बीड असलेलं बटन। पक्कडच्या दोन्ही साइडला हे बटन्स फिक्स केले आणि या शर्टची जी दुसरी बाजू होती त्या साइडला बरोबर आधीच्या बटनाच्या समोरच असं प्रेस केलं। तर पहा, दोन्ही साइडला व्यवस्थित अगदी हे स्नॅप बटन्स आपले लावून झालेले आहेत। यालाच आपण टच बटन असं देखील म्हणतो। तर पहा, हे दोन्ही एकमेकांमध्ये असे फिक्स करायचे। तर पहा, अगदी व्यवस्थित हे टच बटन बसलेले आहेत। व्यवस्थित तुम्ही प्रेस केलं की हे बटन अजिबात निघत नाहीत। असे बटन्स आपल्या खूप साऱ्या कपड्यांसाठी उपयोगी येतात। त्यामुळे आपलं बटन लावण्याचं काम आता हलकं झालेलं आहे। जुने कपडे स्पेशली ब्रा आपल्याला हळूहळू घट्ट होतात आणि मग त्या कितीही चांगल्या असल्या तरी सुद्धा आपल्याला त्या वापरता येत नाहीत। मग अशा घट्ट झालेल्या ब्रा व्यवस्थित बसण्यासाठी असे हे एक्सटेन्शन हुक आपण वापरू शकतो। वेगवेगळे कलर आहेत त्यामुळे अगदी आपलं काम सोयीचं झालं आहे। लावायला सुद्धा अगदी सोपे। म्हणजे पहा, याला हुक दिलेले आहेत। हे हुक आपल्या ब्राच्या पट्टीच्या एका साइडला असे अडकवून घ्यायचे। या हुकला मध्ये इलास्टिक देखील आहे, त्यामुळे थोडंसं कमी जास्त करायचं झालं तरी सुद्धा हे इलास्टिक ऍडजस्ट करून घेतं। तसंच दुसरं जे हुक आहे ते तुम्हाला जेवढं लूज हवं आहे त्या पद्धतीने बसवून घ्यायचं। कमी जास्त इथे तुम्हाला त्याप्रमाणे बसवता येईल। तर हे हुक्स तुम्ही अगदी ब्लाउज साठी सुद्धा वापरू शकता। आहेत की नाही उपयोगी? मैत्रिणींनो, तुम्हीही त्यापैकीच एक आहात का जे सतत चेहऱ्यावर असणारे डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन, रिंकल्स, डल स्किन हे सगळं कसं कमी करायचं या विचारात सतत असतात? तर आज मी तुमच्याबरोबर हे सगळे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी एक छोटंसं स्किन केअर रुटीन घेऊन आलेली आहे, ज्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स 7 दिवसात कमी होतील। तर या स्किन केअर रुटीन मध्ये मी वापरणार आहे प्युअर ओरिजिनचे काही प्रोडक्ट्स। प्युअर ओरिजिनच्या कोरियन विटॅमिन सी ब्राईट बूस्टिंग फेस वॉशने चेहरा स्वच्छ धुवून तुमच्या दिवसाची सुरुवात करा। यामध्ये आहे विटॅमिन सी बीड कॉम्प्लेक्स, ज्यामुळे डेड स्किन सेल्स निघून जातात आणि आपली त्वचा ब्राईट होते आणि डलनेस कमी होतो। हे सगळ्या प्रकारच्या स्किन टाईपसाठी सुटेबल आहे। यानंतर अप्लाय करायचं आहे कोरियन विटॅमिन सी फेस सिरम। यामध्ये आहे 20x नॅचरल कोरियन विटॅमिन सी आणि युझू लेमन। हे सिरम लाईट वेट, नॉन स्टिकी आणि फास्ट ॲब्झॉर्बिंग आहे, त्यामुळे अगदी स्किनच्या आतपर्यंत जाऊन डार्क स्पॉट्स कमी होतात, स्किन हायड्रेटेड राहते आणि ब्राईट बूस्टिंग ग्लो मिळतो। आणि आता फायनल स्टेप म्हणजे मॉइश्चरायझेशन विथ फेस सिरम क्रीम। या क्रीम मध्ये 10x नॅचरल कोरियन विटॅमिन सी सिरम आणि युझू लेमन आहे। या क्रीम मुळे डार्क स्पॉट्स कमी होतात आणि स्किनचा डलनेस देखील कमी होतो। नो चिपचिप फीलिंग अँड यू विल गेट रिड ऑफ अनइव्हन स्किन टोन। या क्रीम मध्ये SPF आहे, विच वर्क्स ॲज अ UV शील्ड, ज्यामुळे
सन डॅमेज पासून प्रोटेक्शन मिळतं. तर हे होतं अगदी सिंपल 3 स्टेप स्किन केअर रुटीन, जे तुम्हाला कोरियन ग्लास स्किन ग्लो देणार आहेत. आणि हे प्युअर ओरिजिनचे सगळे प्रोडक्ट्स कॉम्बो पॅक मध्ये येणार आहेत. या सगळ्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. Amazon वरून परचेस करणार असाल तर 20% डिस्काउंट देखील मिळणार आहे. चेक इट आउट. कोणताही सणवार आला की मेहंदी काढायची आपल्याला भारी हाऊस, पण प्रत्येकीलाच अगदी छान अशी डिझाईन काढता येतेच असं नाही. आणि जरी येत असली तरी राईट हँडनी लेफ्ट हँडवर काढणार, पण लेफ्टनी राईटवर काढता येतच नाही का? म्हणजे प्रॉब्लेम तर आहेच. तर अशा वेळी मी काय करते माहितीये, मी आणलेले आहेत असे मेहंदी स्टेन्सिल्स. तर पहा, असे वेगवेगळ्या डिझाईनचे हे स्टेन्सिल्स आहेत, जे हातावर चिटकवायचे आणि त्याप्रमाणे डिझाईन काढायची. हेच स्टेन्सिल्स वापरून मी कशी मस्त मेहंदी काढते तेही दाखवते. ऑनलाईन तुम्हाला अगदी हव्या तशा प्रकारचे डिझाईन्स मिळतात. तर माझ्या आवडीच्या डिझाईन्स मी सिलेक्ट केलेल्या आहेत. तर आता त्यातली एक डिझाईन मी घेतलेली आहे. तुमच्या हाताप्रमाणे अशी यामधली डिझाईन कट करून घ्यायची. इथे मी माझ्या मुलीच्या हातावर तुम्हाला ही डिझाईन काढून दाखवते. तर हा असा स्टिकर आहे, जो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे आणि हातावर पुढे किंवा मागे तुम्हाला जिथे मेहंदी काढायची आहे तिथे अशा पद्धतीने स्टिक करायचा. आणि आता या स्टिकरवर मेहंदी काढून घ्यायची. म्हणजे पहा, अगदी डिझाईन मध्येच टाकली पाहिजे असं काही नाही. रॅन्डमली तुम्ही हा कोन अशा पद्धतीने फिरवायचा आणि मेहंदी त्यावरती फिरवल्यानंतर एखाद्या स्पॅच्युलाच्या साहाय्याने ती व्यवस्थित पसरायची. पहा, हे स्टेन्सिल जसं आहे त्याप्रमाणे व्यवस्थित पसरून घ्यायची. म्हणजे अगदी गॅप राहिला नाही पाहिजे आणि एकसारखी मेहंदी पसरायची. कुठेही कमी जास्त नाही पसरायची, म्हणजे कलर व्यवस्थित एकसारखा येतो. आता ही मेहंदी ओली असताना देखील तुम्ही हे स्टेन्सिल रिमूव्ह करू शकता. पण ओली मेहंदी असताना जर आपण हे काढलं तर थोडीशी मेहंदी पसरण्याची शक्यता असते. म्हणून मी नेहमी मेहंदी ड्राय होऊ देते आणि त्यानंतरच हे स्टेन्सिल्स काढते. ड्राय झाल्यानंतर मात्र काढताना थोडंसं हळूवार काढावं लागतं, कारण की ही जी डिझाईन आहे ती खाली मेहंदीला चिकटलेली असते आणि ती ड्राय झालेली असते. त्यामुळे हे स्टेन्सिल्स फाटू नये, त्याच्यामुळे अगदी हळूवार असं काढून घ्यायचं. आणि पहा, इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित या स्टेन्सिलवर होती तशी डिझाईन हातावर उठलेली आहे. आता दुसऱ्या दिवशी ही मेहंदी लाल झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की ती कशी दिसते. तर पहा, मस्त कलर आला आहे मेहंदीला आणि ही स्टेन्सिलवर जशी डिझाईन होती तशी अगदी व्यवस्थित डिझाईन हातावर देखील उठलेली आहे. पहा, झालं की नाही मेहंदी काढण्याचं काम सोपं. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, त्यामुळे अगदी एका किट मध्ये 5-6 डिझाईन्स तरी येतात. आणि जे स्टेन्सिल आपण वापरलं होतं ते रियुजेबल आहे, त्यामुळे एकदा काढल्यानंतर स्वच्छ करून आपण पुन्हा दुसऱ्या हातावर ते वापरू शकतो. तुम्हाला देखील हे स्टेन्सिल्स आवडले असणार आहेत. घ्यायचे असतील तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी बांगडी किंवा अंगठी आपल्याला आवडते, पण ती आपल्या बोटामध्ये लूज होते. आता माझी ही जी अंगठी आहे ती ऍडजस्टेबल आहे, ती आपण कमी जास्त करू शकतो. पण बऱ्याचशा अंगठ्या अशा असतात ज्या एकसंध असतात. अशा अंगठ्या ऍडजस्ट करण्यासाठी आहे हा रिंग ऍडजस्टर. तर पहा, अशी एक रबरची वायर असते, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये असते. आता माझ्याकडे एकच शिल्लक आहे. तर जर अंगठी किंवा बांगडी आपल्याला सैल होत असेल तर त्या अंगठीला ही पहा अशा पद्धतीने ही वायर आहे किंवा याला आपण रिंग ऍडजस्टर म्हणूयात, हा अशा पद्धतीने गुंडाळायचा. जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं कट करून टाकायचं. तर पहा, अशा पद्धतीने या अंगठीची साईज कमी झाली आणि आता ही बोटामध्ये अगदी व्यवस्थित बसेल. आणि रबर असल्यामुळे आपल्या हाताला काचणार देखील नाही आणि दिसायला सुद्धा अगदी सुरेख. म्हणजे बऱ्याचदा आपण अंगठीला दोरा वगैरे गुंडाळतो, तर त्यापेक्षा हे खूप छान आहे, ऍडजस्टेबल आहे. तर मैत्रिणींनो, खास तुमच्यासाठी असणारे असे हे हॅक्स तुम्हाला आवडले का? आवडले असतील तर जरूर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.